दुपारची मोठ थांबली तशी जनाई उसाच्या फडातून बाहेर आली. पाण्याची दारं मोडून कंबर धरली होती. पाल्यानं कापलेलं अंग सारं भगभगत होतं. केव्हा घरात जाऊन पडीन असं तिला झालं होतं. पण थेट वस्तीवर न जाता वाट वाकडी करून ती शेंगाच्या वावरात शिरली. आज सोमवार, 2 वेली उपटून घेते. पोरंही 4 शेंगा खातील आणि आपल्याही पोटाला आधार होईल. जनाई लगा लगा शेंगाच्या वावरात आली नि भुलल्यागत बघत उभी राहिली. गॅस बत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू झागमाग करावा तसं ते वावर चमकत होतं. वर ऊन असलं तरी खाली गार वाटत होतं. शेंगांना आलेली पिवळी फुलं वेल बुट्टीगत दिसत होती. हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा एक रुमालच खाली विणला होता. रात्रंदिवस घाम गाळून आपल्या हातांनी काढलेल्या त्या कशिद्याकडे बघत जनाई थोडा वेळ उभी राहिली आणि एकाएकी एक विमान चालल्याचा आवाज कानावर येऊ लागला. भर दुपारची वेळ रौ रौ करून आवाज कानावर येऊ लागला. अगं बाई, विमान म्हणून तिनं वर बघितलं, पण वर काहीच नव्हतं. नुसतं कोरडं आभाळ पसरलं होतं. निळभोर आभाळ, चीट पाखरू सुद्धा नव्हतं आणि रौ रौ असा आवाज तेवढा कानावर येत होता. कुठून आवाज येतोय हे कळेना आणि झेंडू फुटल्यागत झाला. उभं राहायला नको म्हणून गडबडीनं वेल उपटायला खाली वाकली आणि विमान समोरून अंगावर आल्याचा भास झाला. खाली केलेली मान वर करून बघती तर समोरच्या 4 काकरीचे वेल उलथे पालथे होत होते. भुईमुगाच्या आऱ्या वर उचलत होत्या आणि पायाखालची जमीन हादरात येत होती. रौ 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 असा आवाज जवळ येत होता आणि डोळ्यांनी बघितलं तर काळ्या ठिपक्यांची 4 वावतुळी अंगावर धावून येत होती. अगं बाई, साप म्हणून जनाई झटकानं मागं फिरली आणि जमिनीला पाय न टेकता वारं सुटावं तशी पळत सुटली. मागे न बघता थेट वस्तीवर येऊन धडकली. धाबं दणानून गेलं होतं. तिच्या जीवात जीव नव्हता. पोटात घाबरा पडला होता. अंग सारं घामानं थपथपलं होतं. तोंडावाटे शब्द फुटत नव्हता. वाचाच गेल्यागत झाली होती. हात पाय थरथरत होते. ऊर धाड धाड करीत होता. वस्ती कशी गाठली हेच तिला समजलं नव्हतं. वस्ती गाठली हे तरी खरं का म्हणून डोळ्यांनी ती भोवती बघत होती. मनाची खात्री करून घेत होती आणि आजूबाजूचे सारे भाऊबंद गोळा होऊन येत होते. बघता बघता सारी वस्ती गोळा होऊन आली. कालवा उडाला. काय झालं आहे म्हणून पोरं पदराला धरून विचारू लागली. जमा झालेली सारी माणसं तोंडाकडे बघत राहिली. आता काय सांगायचं. ऊर अजून धडधडत होता. कानातला आवाज जात नव्हता. काही बोलणंच सुधरत नव्हतं आणि कसं सांगायचं. तो वर चुलत सासराही उठून आला आणि विचारू लागला, काय झालं जना, उन्हाची अशी आरडत पळत का आलीस? धाप लागलेला ऊर तिला धड बोलू देत नव्हता. घडला प्रसंग कसा बसा तिनं वर्णन केला आणि लोकांच्या तोंडाकडे बघत ती गप्पच बसून राहिली. ते ऐकून सारी वस्ती भयालागत झाली. भ्याच पडलं. आपल्या रानात एक भुजंग आहे. 15-20 एकर रान हिंडतोय असं आपल्या वाडवडिलांकडून भाऊबंदांनीही ऐकलं होतं. ऐकून सगळ्यांना माहीत होतं, पण गेल्या 10 वर्षांत त्याचं नाव कधी निघालं नव्हतं. कधी कुणाची गाठभेट नव्हती. एकदा दोनदा त्याची कात तेवढी रानात आढळली होती. त्यावर त्याचा कधी दोम नव्हता. कैक वर्ष त्याचा विसर पडल्यागतच झाला होता. त्यावर आज मला दर्शन दिलं. वस्ती सारी चपापल्यागत झाली. जनाईच्या पोटात तर खड्डाच पडला. गोळा झालेले भाऊबंद निघून गेले आणि ऐकलेला आवाज कानात घुमत राहिला. एक विमान सारखं फिरत राहिलं तरीही घरात बसून भागणार नव्हतं. जीवाचा धडा करून जनाई शेतावर जात राहिली. एक दिवस तो समोर येऊन ठाकल्यावर मात्र तिनं त्यालाच बजावलं. का बाबा, आमची पाठ घेतलीस? कशा पाय भेदावायला लागलायस? आमच्या रानात वस्तीला राहिलायस तर आमची राखण करशील का भेदावशील? तूच राखण करायला पाहिजेस. कसं कसं चाललंय ती तू बघतोस नव. कशा तऱ्हेने दिवस कंटायला लागलोय हे काय तुला माहित नाही? बाबा, लय जीव वैतागलाय माझा. वस्तीला हायस आमच्या,
लय नाही, थोडी तरी तुला कळकळ याय पाहिजे. कुणाचं पाठबळ आहे का सांग बघू आम्हाला. माझ्याशिवाय कोण पुढं होऊन करणार आहे का आमच्या घरात? मग बाई माणसाला इनाकारणी त्रास देणं हे तुझं काम नाही. माझ्या वाटेला तू जाऊन येस ह्याच्या परास काय तुला मी आता जास्त सांगत नाही. सांगायचं ते तुला सगळं सांगितलंय. आता निवांत जरा झाडाखाली बसून भाकरी खातो, तवर आपला कुठं तरी गपगार निघून जा कसा. परवानगी घेतल्यागत करून जनाई तिथनं हल्ली बांधाच्या एका झाडाखाली सावलेला येऊन बसली. फडक्यातली भाकरी काढून हातावर घेतली आणि रानाकडं बघत निवांत घास मोडू लागली. तिथे 2 घटका बसून तिनं सावचित्तानं जेवण केलं. दोन्ही भाकरी तेवढ्या पोटात घातल्या. संग आणल्यालं तांब्याभर पाणी प्यायली. डरकन 2 ढेकर आले आणि मग ती उठली. आडवा पदर बांधून रानात शिरली. हातात विळा घेतला आणि मनगटासारखी धाटं भराभरा खाली जमिनीला लोळण घेऊ लागली.